अगबाई अरेच्या मधल्या हिरो सारखं समोरच्या मनातलं ऐकू येण्याची सुपर पॉवर आपल्याला मिळाली तर किती सोपं होईल ना आयुष्य. म्हणजे रिलेशनशिप्समध्ये असेल, बायको किंवा नवरा चिडला असेल तर, किंवा बिझनेस मीटिंग्समध्ये किंवा जॉब इंटरव्ह्यूजमध्ये समोरचा काय विचार करतोय हे जर आपल्याला ऐकू आलं तर. प्रत्यक्षात जरी हे खरं नसलं किंवा शक्य नसलं तरी काही व्यक्तींना मात्र असं वाटतं की ते समोरच्याच्या मनातलं अचूक ओळखू शकतात. तुम्हालाही वाटतं का असं? जर तुम्हाला असं वाटत असेल तर हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे, कारण ही एक वैचारिक त्रुटी आहे किंवा थिंकिंग एरर आहे, ज्याला आपण मनकवडेपणा असं म्हणतो. नमस्कार, मी डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी आणि मानसिक स्वास्थ्य आणि सकारात्मकतेवरच्या आपल्या या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत मनकवडेपणाविषयी. थिंकिंग एरर्सच्या या सिरीजमध्ये आज आपण बोलतोय माइंड रीडिंग किंवा मनकवडेपणाविषयी. मनकवडेपणा म्हणजे नेमकं काय? तर आपल्याकडे कोणताही पुरावा नसताना, तसा आपल्याकडे कोणताही डेटा नसताना आपण आपल्याला समोरच्याच्या मनात काय चालू आहे हे ओळखता येतंय असं मानणं, किंवा समोरच्याच्या कुठल्या तरी एखाद्या छोट्या मोठ्या रिॲक्शनवरनं थेट निष्कर्षांपर्यंत उडी मारणं की मला माहिती आहे याच्या मनात काय चाललंय, याला आपण मनकवडेपणा म्हणू शकतो. पण मानसशास्त्र असं सांगतं की आपल्याला कुणाच्याही मनातलं अचूकपणे ओळखता येऊ शकत नाही. कितीही जवळची व्यक्ती असो, अगदी आपली मुलं किंवा आपले पालक असो, किंवा आपला जोडीदार असो, किंवा अगदी घट्ट मित्रमैत्रिणी असो, आपल्याला समोरच्याच्या मनात काय चाललंय, काय विचार आहेत, काय भावना आहेत हे अचूकपणे आणि पूर्णपणे ओळखता येत नाही, हे सत्य आहे. आणि जर आपल्याला तसं वाटत असेल की आपल्याला ते ओळखता येतंय तर ते आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि अर्थातच आपल्या नात्यांसाठी सुद्धा त्रासदायक ठरू शकतं. एक उदाहरण बघूया. मानसी आणि प्रमोदच्या लग्नाला एक 5-6 वर्ष झाली होती. दोघं कोल्हापूरमध्ये निवांत आनंदात राहत होते. अचानक प्रमोदची बदली कोल्हापूरहून नाशिकला झाली आणि मानसीला सुद्धा त्याच्यासोबत जावं लागलं. या सगळ्या प्रोसेसमध्ये अर्थातच दोघंही ताणामधनं जात होते. पण प्रमोदनं मानसीच्या शांत असण्याचा किंवा ताणात असण्याचा अर्थ असा काढला की ती माझ्यावर चिडलीये, कारण माझ्या नोकरीच्या बदलीमुळे तिलाही शिफ्ट करावं लागतं. यातून झालं असं, तो मानसीवरही तशा प्रकारचे एक प्रकारचे आरोप करू लागला की तू माझ्या बदलीमुळे माझ्यावर चिडलीयस. मानसीच्या मनात खरं तर तसं काहीच नव्हतं. ती त्याला नकार देत राहिली आणि दोघांमधले वाद वाढत गेले. प्रमोदकडे काहीही पुरावा नसताना, मानसीनं स्वतः त्याला सांगितलेलं नसताना सुद्धा प्रमोदनं तिच्या मनातलं हे ओळखण्याचा प्रयत्न केला की ती जर ताणामधनं जातीये किंवा ती शांत शांत राहतीये तर तसं का होत असावं. तर त्याचं कारण हे त्यांनी ठरवलं की ते म्हणजे मानसी त्याच्यावरती चिडली आहे, ते सुद्धा या बदलीमुळे चिडली आहे. या सगळ्यातनं ना काही प्रोडक्टिव्ह सोल्युशन पर्यंत त्यांना जाता आलं, ना त्या दोघांमधलं नातं सुरळीत राहिलं. दोघांमध्येही वाद होत राहिले, भांडणं होत राहिली. असंच या मनकवडेपणाच्या वैचारिक त्रुटीमुळे आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्यक्षात मानसी शांत शांत का राहत होती हे माझ्याकडे आल्यानंतर तिला विचारल्यावर लक्षात आलं की कोल्हापूरहून नाशिकला त्यांचं अख्खं घर शिफ्ट करण्याच्या सगळ्या प्लॅनिंगमध्ये, त्या सगळ्या ताणामध्ये ती होती. ती फक्त आणि फक्त आपलं शिफ्टिंग कसं सुरळीत होईल, प्रमोदला कसा कमीत कमी त्रास होईल हा विचार ती करत होती. तिचं वर्क फ्रॉम होम होतं, त्यामुळे तिला शिफ्ट करणं तसंही सोपं होतं. तसंच नवीन शहरात जायला ती उत्सुकही होती. पण प्रमोदच्या मनकवडेपणाच्या वैचारिक त्रुटीमुळं त्या दोघांमध्ये अशा प्रकारचं एक नात्यामध्ये फ्रिक्शन आलं होतं. का बरं अशा प्रकारची वैचारिक त्रुटी आपल्या मनामध्ये आपल्याला आढळून येते? का बरं आपलं मन ओळखू पाहतं की समोरच्याच्या मनात नेमकं काय चाललंय? तर त्याचं कारण हे आहे की जेव्हा एखादी नॉर्मल होत असणारी ॲक्टिव्हिटी किंवा घटना किंवा आपलं नॉर्मल रुटीन यांच्यामध्ये काही बदल होतो, समोरच्या व्यक्तीच्या वागण्यामध्ये अचानकपणे काही वेगळेपण आपल्याला दिसायला लागतं, तेव्हा अर्थातच आपल्या मनामध्ये क्युरिओसिटी निर्माण होते की हे काय झालं. कारण तो एक नॉर्मल्सीपासून डिस्टर्बन्स असतो. आपल्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होतात की ही व्यक्ती असं का वागतीये, आणि आपल्याला त्याची संपूर्ण माहिती आपल्या ब्रेनला मिळालेली नसते. आपल्याला त्यातली काहीच माहिती मिळते, म्हणजे काहीच रेषा मिळतात. जर आपण त्याला एखाद्या चित्राचं किंवा पेंटिंगचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर एखाद्या पेंटिंगमध्ये भरपूर रेषा, भरपूर रंग, आकार असं सगळं असतं. अशा विविध आकार आणि रंगांनी ते एक चित्र तयार होतं. या घटनेला जर आपण या चित्राची उपमा द्यायचं म्हणलं तर जेव्हा असं काहीतरी डिस्टर्बन्स आपल्या आयुष्यात येतात किंवा दोन व्यक्तींमध्ये येतात, तेव्हा त्यातली काहीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली असते. म्हणजे चित्रातल्या काहीच रेषा, काहीच रंग, काहीच आकार आपल्यापर्यंत पोहोचतात. जसं की या घटनेमध्ये फक्त मानसी शांत आहे किंवा ती स्ट्रेसमधून जाते आहे हीच माहिती प्रमोदला मिळत होती. आपण शिफ्ट करतोय ही माहिती प्रमोदला मिळत होती.
पण त्याचं कारण काय आहे, मानसी शांत का आहे, ही माहिती म्हणजे चित्रातले काही भाग, काही रेषा मात्र प्रमोदच्या मनापर्यंत पोहोचत नव्हत्या. आणि आपलं मन हे अशा प्रकारच्या डिस्टर्बिंग परिस्थितीचं पूर्ण आकलन न होण्याने थोडंसं डिस्टर्ब होतं. त्याला तेवढं डिस्कम्फर्ट सहन करता येत नाही. आपल्या मनाला चित्र संपूर्ण झालेलं हवं असतं. मग आपलं मन काय करण्याचा प्रयत्न करतं, तर आपल्या स्वतःच्या मनातली काही माहिती भरून ते चित्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करतं. जसं की ज्या रेषा प्रमोदला मिळाल्या नव्हत्या त्या रेषा प्रमोदनी स्वतः तिथे भरण्याचा प्रयत्न केला, ते डॉट्स कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि चित्र पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण अनफॉर्च्युनेटली ते चित्र हे मानसीच्या मनातली खरी रियालिटी दाखवत नव्हतं. कारण त्या चित्रांमध्ये मानसीच्या मनातले विचार किंवा भावना नव्हत्या. मानसीच्या मनात जे चाललंय त्याचं काही रिफ्लेक्शन त्याच्यात पडत नव्हतं. तर ते ज्या रेषा जोडल्या जात होत्या त्या रेषांमध्ये प्रमोदच्या मनातले विचार होते. त्याच्या मनातले पूर्वीचे अनुभव, त्याचा बॅकग्राऊंड, त्याचे विचार, त्याचे समज, या सगळ्यांनी तो ते चित्र भरत होता. त्यामुळे अर्थातच ते चित्र रियालिटीपासून लांब होतं. ते चित्र त्याला एका प्रकारचं ट्विस्टेड रियालिटी दाखवत होतं. मनकवडेपणाची ही जी थिंकिंग एरर आहे ती अशा प्रकारे आपल्या मनामध्ये काम करत असते. अनफॉर्च्युनेटली या रिकाम्या जागा, या चित्रातले राहिलेले पार्ट्स भरताना आपलं मन जास्त करून नकारात्मक पॉसिबिलिटीजचा विचार करतं. जास्त करून नकारात्मक पॉसिबिलिटीज, नकारात्मक रंग, नकारात्मक छटा या चित्रामध्ये भरत जातं. आणि त्यामुळे परिणाम हा होतो की आपल्या मनामध्ये नकारात्मक शक्यताच जास्त प्रकर्षानं मोठी दिसते. आणि अर्थातच त्याच्यातनं निगेटिव्ह इमोशन्स तयार होणं, दोघांमध्ये वाद वाढणं, अशा प्रकारच्या गोष्टी होतात. या मनकवडेपणाच्या त्रुटीमध्ये नेमकं होतं काय, तर अनेकदा आपण समोरच्या व्यक्तीने बोललेल्या एखाद दोन शब्दांवरनं किंवा एखाद्या कॉमेंटवरनं, बदललेल्या देहबोलीवरनं, बॉडी लँग्वेजवरनं किंवा चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्सवरनं आपण काहीतरी निष्कर्ष काढायला जातो की या व्यक्तीच्या मनामध्ये आत्ता असं काहीतरी झालेलं आहे. म्हणजे ती माझ्यावर चिडली आहे किंवा त्या व्यक्तीला राग आलाय किंवा त्या व्यक्तीला हे काहीतरी आवडलेलं नाहीये बरं का. अशा प्रकारचे निष्कर्ष आपण आपल्या मनात काढायला जातो. त्यातून होतं काय, तर आपल्या मनात तर नकारात्मक भावना निर्माण होतेच, पण आपले त्या व्यक्तीशी असणारे संबंध असतील, ते पर्सनल लाईफमध्ये असोत किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये असोत, त्या संबंधांवर आणि आपल्या स्वतःच्या कृतीवरती त्याचा परिणाम होतो. म्हणजे समजा मला एखाद्या व्यक्तीनं पटकन आल्यानंतर हॅलो म्हणली नाही, एखादी माझी मैत्रीण असेल, ती मला आल्यावर पटकन हॅलो म्हणली नाही, तर माझ्या मनात थेट मी त्याच्यावरनं असा निष्कर्ष काढणं की ती माझ्यावर चिडली आहे बरं का, मागच्या महिन्यात काहीतरी आमचं भांडण झालेलं, तिच्या अजूनही मनात ते आहे. मग मी त्याच पोझिशनमधनं तिच्याशी बोलायला जाते आणि त्याच विषयावर किंवा त्याच पर्स्पेक्टिव्हनं मी आमच्या संवादाकडे बघितल्यामुळे अर्थातच त्याच्यामध्ये थोडं ना थोडं फ्रिक्शन, काही प्रॉब्लेम्स निर्माण होण्याची शक्यता असते. असंच काहीसं ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी सुद्धा होऊ शकतं किंवा काही बिझनेस मीटिंग्समध्ये सुद्धा होऊ शकतं, जिथे प्रत्येक वेळी आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे पडताळून पाहण्याची सुद्धा संधी मिळत नाही. आणि अशा वेळी आपल्या प्रत्यक्ष कृतीवर किंवा आपल्या व्यावसायिक प्रगतीवरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. कारण मनकवडेपणाची ही त्रुटी आपल्या मनात गिल्ट, राग, फ्रस्ट्रेशन यांच्यासारख्या नकारात्मक भावना तयार करू शकते, भीती तयार करू शकते, फ्युचरमध्ये काय होईल याची वरी तयार करू शकते आणि त्यातनं आपली कृती नक्कीच अफेक्ट होते. आपल्या नात्यांमध्ये गैरसमज निर्माण करणाऱ्या, आपल्या मनामध्ये निगेटिव्ह इमोशन्स निर्माण करणाऱ्या या मनकवडेपणाच्या वैचारिक त्रुटीला कसं काढून टाकायचं ते बघूयात. यातला पहिला टप्पा आहे अर्थातच आत्मनिरीक्षणाचा. म्हणजे आपलं मन कुठे कुठे ही वैचारिक त्रुटी वापरतंय हे निरीक्षण करून तपासून पाहण्याचा. जेव्हा जेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल असं काही जाणवेल की तुम्हाला वाटतं की मला माहिती आहे समोरची व्यक्ती कसा विचार करते किंवा तिच्या मनात काय चाललंय, तेव्हा तेव्हा स्वतःचं निरीक्षण करून स्वतःला थांबवण्याची गरज आहे. एकदा का आपण तिथे पॉज घ्यायला सुरुवात केली की आपण स्वतःशी बोलून हा विचार करू शकतो, स्वतःला हे सांगू शकतो की ही मनकवडेपणाची एक वैचारिक त्रुटी आहे किंवा ही थिंकिंग एरर आहे. हा विचार हा काही रॅशनल नाही किंवा तो रियालिटीला धरून सुद्धा नाही. जेव्हा आपण या मनकवडेपणाच्या त्रुटीला ते नाव देऊ किंवा ते अगदी मनापासून ओळखू, तेव्हा आपल्याला त्या त्रुटीमधनं बाहेर पडणं सोपं जाईल. आता याच्या पुढच्या टप्प्यावर आपल्याला स्वतःला हे समजावून द्यायचं आहे, पटवून द्यायचं आहे. त्याच्यासाठी वारंवार आपल्याला हे सांगावं लागेल, ते म्हणजे कुठल्याही माणसाला समोरच्या माणसाच्या मनातलं अचूकपणे ओळखता येत नाही, हे सत्य आहे. आपल्याला अनेकदा असं वाटतं की आपल्या जवळच्या व्यक्तींना किंवा आपल्या अगदी जवळच्या नात्यांमध्ये ज्यांच्यासोबत आपण रोज राहतो अशा व्यक्तींच्या मनातलं मी अगदीच ओळखू शकतो किंवा ओळखू शकते. आणि ते कधी कधी खरंही येत असेल, पण त्याचा अर्थ असा नाही की ते 100% वेळा अचूक 100% खरं असतं. आणि ते खरं मानल्यानं आपल्या
फायद्यापेक्षा जास्त आपले तोटे होणार आहेत, हेही आपण स्वतःला आठवण करून दिली पाहिजे. या गोष्टीचा जेव्हा आपण स्वीकार करू की आपल्याला समोरच्याच्या मनातलं ओळखता येणं हे ह्युमनली पॉसिबल नाहीये, तेव्हा आपल्याला ही मनकवडेपणाची त्रुटी काढून टाकायला अजून सोपं जाईल. एक उदाहरण बघूयात. समजा माझ्या मुलानं मला वेळेत मेसेज केला नाही, तर माझ्या मनात थेट तो माझ्यावर चिडलाय किंवा त्याला माझी काही काळजीच नाहीये असा मी निष्कर्ष काढणं, माझ्या मनात असा विचार येणं म्हणजे ही थिंकिंग एरर झाली, हे प्रॉब्लेमॅटिक थिंकिंग झालं. मग याला आता चॅलेंज करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्याच्या वेगवेगळ्या शक्यता मी तपासून बघेन की माझ्या मुलानं मला मेसेज केला नाहीये एवढीच माहिती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्याची कारणं काय असू शकतात, ती माझ्या मनाला वाटलेल्या फक्त एकाच शक्यतेला धरून ठेवण्यापेक्षा त्याची वेगवेगळी कारणं मी तपासून पाहणं, ती तपासून पाहायला माझ्या मनाला मी प्रोत्साहित करणं आवश्यक आहे. मग इथे काय वेगळी कारणं असू शकतात. माझ्या मुलांनी मला नाही मेसेज केला, त्याच्या फोनची बॅटरी संपलेली असू शकते, तो विसरलेला असू शकतो, त्याला रेंज नसू शकते, अशी बरीच काही कारणं असू शकतात. अर्थात आपल्याला वाटलेली जी पहिली शक्यता आहे की तो चिडलाय किंवा तो नाराज आहे किंवा त्याला माझी काळजी नाहीये, ही शक्यता पण आहेच, पण ती शक्यता, त्याची प्रॉबिबिलिटी 100% नक्कीच नाहीये. बाकीही शक्यता असण्याचं प्रमाण जास्त असू शकतं. आता या प्रॉब्लेमॅटिक थिंकिंगला चॅलेंज करण्यासाठी आपण ज्या वेगवेगळ्या शक्यता गृहीत धरतो आहोत किंवा त्यांचा विचार करतो आहोत, त्या वेगवेगळ्या शक्यतांचे पुरावे शोधण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करू शकतो. हे पुरावे कधी आपल्याला मिळतील, कधी मिळणार नाहीत, पण त्यातला एक सोपा पुरावा जो आपल्याला अगदी हमखास मिळू शकतो, तो म्हणजे आपल्या जवळच्या नात्यांमध्ये जेव्हा अशी एखादी गोष्ट होते तेव्हा आपण थेट जाऊन त्या व्यक्तीला ती गोष्ट विचारू शकतो. जसं की या उदाहरणामध्ये, तू का नाही केलास मला मेसेज, आणि अशा वेळी ते जे उत्तर देतील त्यावर जास्त विश्वास ठेवणं हे आवश्यक आहे. अनेकदा जसं आपण मानसी आणि प्रमोदच्या गोष्टीमध्ये बघितलं होतं की प्रमोद मानसी सांगत असून सुद्धा तो तिच्या उत्तरावर विश्वास ठेवत नव्हता आणि स्वतःच्या मनात आलेल्या त्याच्या मनकवडेपणाच्या किंवा माइंड रिडिंगच्या थिंकिंग एररवर तो जास्त विश्वास ठेवत होता की ती चिडलीच आहे आणि ती माझ्यावरतीच चिडली आहे, असा एक प्रकारचा हट्ट तो धरून बसला होता. अशा ठिकाणी आपल्याला पुरावे गोळा करणं जास्त सोपं पडेल आणि ते आपल्याला मनकवडेपणापासून दूर जायला सुद्धा मदत करेल. सो ही जी अख्खी आपण प्रक्रिया बघितली, ज्याच्यातून आपण या प्रॉब्लेमॅटिक थिंकिंगला, समोरच्याच्या मनातलं ओळखण्याच्या या थिंकिंग एररला काढून टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत, ती प्रक्रिया एका दिवसात किंवा एका रात्रीत होणारी नक्कीच नाहीये. आपल्याला अशी लागलेली सवय जर अनेक वर्षांची असेल, अनेक महिन्यांची असेल आणि जास्त करून ती सबकॉन्शियस असेल, तर आपल्याला ही सवय काढून टाकायला अगदी कन्सिस्टंटली प्रयत्न करत राहणं, प्रॅक्टिस करत राहणं हे आवश्यक आहे. लगेच कदाचित ते जमणार नाही, पण प्रॅक्टिसनं ते नक्की जमेल. ही प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही तुमच्या जर्नलचा वापर करू शकता. जेव्हा जेव्हा तुमच्यावर अशी वेळ येईल अशी प्रॅक्टिस करण्याची, या थिंकिंग एररला चॅलेंज करण्याची, तेव्हा तेव्हा तुमच्या जर्नलमध्ये त्याची उदाहरणं लिहून काढा, तुमचे अनुभव लिहून काढा. जितकं लिहाल, जितकी प्रॅक्टिस कराल, तितक्या लवकर तुम्ही या त्रुटीमधून स्वतःला मुक्त करू शकता. या आणि अशा अनेक त्रुटींबद्दलच्या, मानसिक वैचारिक त्रुटींबद्दलचे व्हिडिओज आपण पाहणारच आहोत. अनेकदा माइंड रिडिंग सारख्या किंवा अजूनही अशा आपल्या मनात येणाऱ्या या थिंकिंग एरर्स अनकॉन्शियसली, सबकॉन्शियसली आपल्याकडनं होत असतात. प्रत्येक वेळी आपल्याला त्याची जाणीव होतच असते असं नाही, पण आपण जर आपलं निरीक्षण केलं, या प्रकारे आपल्या स्वतःच्या विचारांकडे, भावनांकडे नीट लक्ष दिलं, तर आपल्याला नक्की असं काहीतरी सापडेल. कारण आपण सगळेच ते अनेकदा करत असतो. तुम्हालाही पहा सापडतंय का? सापडलं तर आम्हाला नक्की कळवा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग आपल्या नकारात्मक विचारांना कसं खतपाणी घालतं आणि त्यातनं बाहेरही कसं पडायचं. अशा प्रकारच्या मानसिक स्वास्थ्य आणि पॉझिटिव्हिटीवरच्या व्हिडिओजना पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.